देशाच्या संरक्षणासाठी जवान प्रतिकूल अशा परिस्थितीमध्ये सीमेवर आपलं कर्तव्य बजावत असताना शहीद होतात. अशा शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या जीवनातील अडीअडचणी दूर करून त्यांचे दैनंदिन जीवन सुसह्य व्हावे, याचप्रमाणे युद्धात अपंगत्व प्राप्त झालेल्या आणि सशस्त्र दलातून निवृत्त झालेल्या जवानांच्या विविध कल्याणकारी योजना राबवण्यासाठी ध्वजदिन निधीचा विनियोग केला जात असल्यानं संकलनात सर्वांनी योगदान करावं, असं आवाहन उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी केलं. सशस्त्र सेना ध्वजदिन निधी 2024 संकलन शुभारंभ आणि ध्वजदिन 2023 चे उत्कृष्ट निधी संकलन केलेल्या कार्यालय प्रमुखांना पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम बहुउद्देशीय सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर या ठिकाणी संपन्न झाला. यावेळी मेजर मिलिंद देवदत्त तुंगार, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सोलापूर कमांडर अशोक कुमार, माननीय श्री कादर शेख शिक्षणाधिकारी प्राथमिक अविनाश घाटके, राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक अरुण कुमार तळीखेडे, माजी सैनिक संघटना अध्यक्ष, जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयाचे प्रमुख, शाळा महाविद्यालयाचे 38 बटालियनचे एनसीसी कॅडेट, वीरमाता, वीरपिता, वीरनारी प्रतिनिधी उपस्थित होते. उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यावेळी म्हणाले, माजी सैनिक, शहीद जवान यांचे प्रतिनिधी यांनी मागणी केल्याप्रमाणे जिल्हा प्रशासनाकडील विषय मार्गी लावण्यात येतील. शासनानं सोलापूर जिल्ह्यात सन 2024 साठी ध्वजदिन निधीचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावं. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं आणि शहीद सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात आलं. मेजर मिलिंद देवदत्त तुंगार, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सोलापूर यांनी ध्वजदिनाचं महत्त्व आणि विविध कार्यक्रम या ठिकाणी राबवल्याची माहिती दिली. सन 2023 मध्ये 1,54,41,000 फक्त सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचं उद्दिष्ट दिलं होतं आणि हे उद्दिष्ट 1,59,20,115 म्हणजे 103.10% उद्दिष्टपूर्ती यावेळी झाल्याची माहिती दिली. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कुलदीप कमळे, सहाय्यक शिक्षक सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम हायस्कूल यांनी केलं. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीतानं झाली. या कार्यक्रमात श्री सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम हायस्कूल विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. सर्वात शेवटी श्रुती कुलकर्णी, सहाय्यक शिक्षक सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम हायस्कूल सोलापूर यांनी आभार प्रदर्शन केलं.